व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. व्हॉइस क्लिअर आहे का एकदा सांगायचंय? ओके, स्टार्ट करूया मग. कालचं रिवाइज करण्याआधी काही आजचे नवीन कॉन्सेप्ट शिकूया, त्यानंतर आपण कालचं सगळं रिवाइज करून घेऊया. आता आधीचे काही कॉन्सेप्ट रिवाइज करणार आहे, म्हणजे आधीच्या चॅप्टर मधले, आणि त्यावरून या चॅप्टर मध्ये जे नवीन कॉन्सेप्ट आहे ते सांगणार आहे. आपण युटिलिटी हे कॉन्सेप्ट पाहिलं होतं, बरोबर आहे का? युटिलिटी कॉन्सेप्ट पाहिलं होतं. तिथं काय काय पाहिलं होतं? टोटल युटिलिटी पाहिलं होतं. टोटल युटिलिटी म्हणजे काय? समेशन ऑफ मार्जिनल युटिलिटी, बरोबर आहे का? समेशन ऑफ मार्जिनल युटिलिटी MU1 प्लस MU2 प्लस MU3 असं करत जात होतो. त्यानंतर MUN कसं होतं? MUN इज इक्वल टू TUN मायनस TUN मायनस 1, बरोबर आहे का? हे युटिलिटी मध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर प्रोडक्शन अनालिसिस मध्ये लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन मध्ये आठवतं का? लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन मध्ये टीपी नावाचं शिकलो होतो कॉन्सेप्ट. टीपी इज इक्वल टू समेशन ऑफ एमपी म्हणू शकते, आणि तिथे एपी पण होतं. एपी म्हणजे काय हो? टीपी डिवायडेड बाय क्वांटिटी, टोटल प्रोडक्ट डिवायडेड बाय क्वांटिटी. आफ्टर दिस there was MPN. MPN is nothing but TPN minus TPN minus 1, or MP फॉर्म्युला साठी और काय होतो? मला जर MP फॉर 1 युनिट चेंज असेल तर हे 1 युनिट चेंज असेल तर हा फॉर्म्युला यूज करतो. मोर दॅन 1 युनिट चेंज असेल तर कुठला फॉर्म्युला यूज करायचा? चेंज इन टीपी डिवायडेड बाय चेंज इन क्वांटिटी. मोर दॅन 1 युनिट चेंज. तिथे हा फॉर्म्युला दिलेला नव्हता, पण आपण पुढच्या काही कॉस्टच्या फॉर्म्युलीज मध्ये असं शिकलो होतो. त्याच्यावरून हे लक्षात ठेवायचं. मग त्यावरून मी MUN साठी पण हा फॉर्म्युला लिहू शकते की नाही, और म्हणून. 1 युनिट चेंज असेल तर हा फॉर्म्युला यूज करेन. 1 युनिट नसेल दिलेला चेंज आणि MU विचारलेला असेल तर चेंज इन TU डिवायडेड बाय चेंज इन क्वांटिटी करू शकते. If 1 unit change नसेल, more than 1 unit change, then I will have to use the formula mu is equal to change in TU divided by change in quantity. नेक्स्ट काय पाहिलो? कॉस्ट बघितलोय, बरोबर आहे का? कॉस्ट अनालिसिस झालंय आपलं. कॉस्ट अनालिसिस मध्ये काय काय पाहिलो? टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट काय आहे? टोटल कॉस्ट इज इक्वल टू समेशन ऑफ मार्जिनल कॉस्ट. Thereafter average cost is total cost divided by quantity. Then marginal cost of n unit किंवा nth unit, total cost of n minus total cost of n minus 1. This is for 1 unit change, correct? If the change is more than 1 unit, then the formula will be MC is equal to change in TC divided by change in quantity. I hope सगळे फॉर्म्युलेज आतापर्यंतचे रिवाइज झालेले आहेत.
सगळे फॉर्म्युलेज, काही फक्त ते टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स कॉस्ट प्लस टोटल व्हेरिएबल कॉस्ट हे सगळं कव्हर नाही केलंय. मग कुठे तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर एका जागी लिहून घ्या. हे एका प्लेसवर सरळ एक पेज वर लिहा, एक लहान पेज किंवा हाफ ऑफ द पेज यूज करून, आणि त्याला काय करा, स्टेपल करा तुमच्या बुक मध्ये. तुमचं जे काही टेक्स्ट बुक आहे ना इन्स्टिट्यूटचं स्टडी मटेरियल, का स्टेपल करायचं, तर आपण जाऊन स्पेसिफिकली नोटबुक रीड करणार नाही या चॅप्टर्स साठी. या चॅप्टर्स साठी आपण नोटबुक रीड करणार नाहीये, मग नोटबुक मध्ये लिहिलेलं असेल ते तसंच पडणार, तुम्ही त्याला कधी बघणार सुद्धा नाही. मग आता नवीन काय शिकवायचंय हे तर सगळं झालेलंच आहे. न्यू काय आहे, आता आपण रेव्हेन्यू शिकणार आहोत. काय रेव्हेन्यू, हे कॉस्ट शिकलो. मला सांगा कॉस्ट फंक्शन कुठून आलं, प्रोडक्शन फंक्शन वरून आलं, प्रोडक्शन फंक्शन वरून आलं. आता कॉस्ट रेडी आहे, कॉस्ट रेडी आहे, मी रेव्हेन्यू फंक्शन का करणार रेडी, रेव्हेन्यू फंक्शन का रेडी करणार, सो दॅट मला माझं प्रॉफिट काढता यावं. मला सांगा प्रॉफिट कसं येणार, प्रॉफिट येणार जर मी रेव्हेन्यू मायनस कॉस्ट केलं तर, रेव्हेन्यू मायनस कॉस्ट. सो कोणालाही जर प्रॉफिट काढायचं असेल त्याला कॉस्ट तर माहितीच असायला पाहिजे, प्लस रेव्हेन्यू सुद्धा माहित असायला पाहिजे. सो रेव्हेन्यू फंक्शन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. या चॅप्टर मध्ये आपण रेव्हेन्यू फंक्शन्स बघणार आहोत. मग त्याचे फॉर्म्युलेज तरी आता सध्या लर्न करू, बाकी पुढे बघू. मग मला सांगा टोटल रेव्हेन्यू आहे हे काय असणार आहे, टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू, तुम्ही म्हणणार समेशन ऑफ मार्जिनल रेव्हेन्यू. नो इश्यूज, नो इश्यूज. अजून एक फॉर्म्युला सांगेन मी, अजून एक फॉर्म्युला सांगेन, त्यासाठी मला आधी ऍव्हरेज रेव्हेन्यू हवं. ऍव्हरेज रेव्हेन्यू काय असणार आहे, टोटल रेव्हेन्यू डिवायडेड बाय क्वांटिटी. मग या फॉर्म्युलावरून, ऍव्हरेज रेव्हेन्यूच्या फॉर्म्युलावरून मी काय कन्क्लूड करू शकते, टी आर इज इक्वल टू ए आर इंटू क्यू, ऍव्हरेज रेव्हेन्यू इंटू क्यू. काय केलं मी, या क्वांटिटीला इथं पाठवलं, त्यामुळे हे ए आर इंटू क्यू झालं. सो टी आर चा मला अजून एक फॉर्म्युला काय भेटतो, ऍव्हरेज रेव्हेन्यू इंटू क्यू. मला सांगा हे ऍव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे काय असणार हो, नथिंग बट प्राइस असणार, प्राइस असणार ज्या प्राइसला तुम्ही सेल करताय, बरोबर आहे का. ऍव्हरेज रेव्हेन्यू इज नथिंग बट प्राइस ओनली, तुम्ही ज्या प्राइसला सेल करताय प्रोडक्ट ते प्राइस असणार आहे ऍव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे. प्रत्येक गुड्सच्या मागे तुम्हाला किती मिळणार आहे, किती प्राइस मिळणार आहे. सो प्राइस इंटू क्वांटिटी केलं, क्वांटिटी कुठली हो, क्वांटिटी सोल्ड असणार आहे. प्राइस इंटू क्वांटिटी केलं तर टोटल किती रेव्हेन्यू आहे ते तुम्हाला मिळून जाईल. सो हा फॉर्म्युला पण रेडी झाला ए आर वरून. आता अजून याच्या पुढे एम आर एन करायचं असेल तर टी आर एन मायनस टी आर एन मायनस 1. आफ्टर दॅट हे कशासाठी येऊ, फॉर 1 युनिट चेंज ओनली, फॉर 1 युनिट चेंज, बट चेंज इज मोर दॅन 1 युनिट असं असेल तर देन MR is equal to change in TR divided by change in quantity for more than 1 unit change. सो आपण नवीन काय शिकलो, रेव्हेन्यू, रेव्हेन्यू रिलेटेड नवीन शिकलेलो आहे. म्हणजे बेसिकली फॉर्म्युले जर तुम्ही पाहिले सगळे सिमिलर आहेत, सिमिलर टाइपनी व्यवस्थितपणे आठवणीत राहू शकतात. रेव्हेन्यू मध्ये नवीन काय होतं तर फक्त ऍव्हरेज रेव्हेन्यूला प्राइस म्हणतात हे लक्षात ठेवणं. ऍव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे पर युनिट प्राइस असल्यासारखंच आहे. सो प्राइस म्हणा किंवा ऍव्हरेज रेव्हेन्यू वन अँड द सेम. कुठे लिहून घ्यायचं असेल तुम्हाला एका जागी तुम्ही लिहून ठेवा.
झालं असेल तर डन म्हणायचंय. ओके, मॅक्झिमम जणांचं झालेलं आहे. पुढे जाऊया, काही कॅल्क्युलेशन्स बघूया. या फॉर्म्युलीज वर बेस्ड कॅल्क्युलेशन बघूया. हे 3 तर डिस्कशन ऑलरेडी झालेले आहेत त्या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये. आता रेव्हेन्यूचं डिस्कशन करायचंय. रेव्हेन्यूचं डिस्कशन करायचंय. सपोज तुम्हाला दिलेलं आहे हे क्वांटिटी, नंबर ऑफ युनिट्स, हे टोटल रेव्हेन्यू दिलेलं असेल. तुम्हाला असं दिलेलं असेल, युनिट्स दिलेले आहेत, टोटल रेव्हेन्यूचा अमाऊंट दिलेला आहे. आणि मी जर तुम्हाला विचारलं मार्जिनल रेव्हेन्यू ऑफ सेकंड युनिट, मार्जिनल रेव्हेन्यू ऑफ सेकंड युनिट, तर तुम्ही काय म्हणणार? TR2 मायनस TR1. TR2 किती? 15,000 मायनस TR1 इज 10,000. तुम्ही आन्सर देणार 5,000. सो MR फाइंड आउट करणं नॉर्मल आहे आतापर्यंत सगळं जसं आलंय. मग मी जर म्हणलं तुम्हाला AR at 2 units, AR at 2 units, AR is equal to TR upon quantity. TR किती आहे सेकंड युनिट पर्यंत? 15,000. 15,000 divided by 2, 7,500. 7,500 येणार आहे. मग AR विचारण्याऐवजी ते जर तुम्हाला प्राइस विचारले असते तरी तुम्ही हेच कॅल्क्युलेशन केलं असतं. AR विचारण्याऐवजी ते जर तुम्हाला प्राइस विचारले असते तरी तुम्हाला हाच कॅल्क्युलेशन करायचा होता. ओके, मग आता पुन्हा येऊया स्टडी मटेरियल मध्ये. इथपर्यंत आपलं झालेलं आहे, बरोबर आहे का? याच्या पुढे जायचं आहे आता. टाइप्स ऑफ मार्केट स्ट्रक्चर. मार्केट स्ट्रक्चर कसे आहेत हे शिकायचं आहे. फॉर अ कंझ्युमर, अ मार्केट कन्सिस्ट ऑफ दोज फर्म फ्रॉम विच ही कॅन बाय वेल डिफाईन्ड प्रोडक्ट. कंझ्युमर साठी काय असणार आहे? कंझ्युमर साठी मार्केट काय असणार आहे? असे फर्म्स ज्याच्याकडून तो बाय करू शकतो त्याला जे काही प्रोडक्ट हवंय. आणि प्रोड्युसर साठी काय असणार आहे? फॉर अ प्रोड्युसर, अ मार्केट कन्सिस्ट ऑफ दोज बायर्स टू whom he can sell a single well defined product. कंझ्युमर साठी असे फर्म्स ज्यांच्याकडून तो खरेदी करू शकतो. प्रोड्युसर साठी असे बायर्स ज्यांना तो सेल करू शकतो,
त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आता आता पुढचं काही डिस्कशन असंच रीड करणार आहे, ते तुम्हाला हायलाइट करायचं नाहीये, आपण जस्ट आता अंडरस्टँडिंग साठी रीड करणार आहोत. If a firm knows precisely the demand curve it faces, it would know its potential revenue. बघा, तुम्हाला जर तुमचं डिमांड कर्व, इमॅजिन करा तुम्ही एक फर्म आहात, तुम्हाला तुमचं डिमांड कर्व जर माहित असेल तर तुम्हाला तुमचं रेव्हेन्यू किती असणार आहे माहित असणार आहे, बरोबर आहे. डिमांड कर्व म्हणजे किती डिमांड असणार आहे हे जर माहित असेल तर अंदाजे तुम्ही तुमचं सेल्स किती असणार आहे म्हणजेच रेव्हेन्यू किती असणार आहे हे फाइंड आउट करू शकता. इफ इट ऑल्सो नोज इट्स कॉस्ट सुद्धा माहिती असतील, इट कॅन रेडिली डिस्कवर द प्रॉफिट. रेव्हेन्यू माहित आहे, कॉस्ट माहित आहे, प्रॉफिट इझिली काढू शकता. रेव्हेन्यू मायनस कॉस्ट करून, रेव्हेन्यू मायनस कॉस्ट करून प्रॉफिट येऊन जाईल. पण त्यासाठी माहिती असावं लागतं ना. therefore can choose the output level that maximizes the profit. हे सगळं माहित असेल तर तुम्ही एक असा आउटपुट लेवल चूज करणार जिथे तुमचं मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट होणार आहे. बट सपोज द फर्म नोज इट्स कॉस्ट अँड अ मार्केट डिमांड कर्व फॉर अ प्रोडक्ट बट डझंट नो इट्स ओन डिमांड कर्व. काय म्हणतात, मार्केटचं सगळं माहित आहे, मार्केट डिमांड कर्व वी नो, मार्केट कॉस्ट, व्हॉट आर द मार्केट कॉस्ट वी नो, बट वी डोंट नो आवर ओन डिमांड कर्व. प्रॉब्लेम काय होणार आहे, आपला शेअर आपल्याला माहितच नाही, मार्केट मधला आपला शेअर काय आहे आपल्याला माहित नाहीये. इन अदर वर्ड्स, इट डझंट नो इट्स ओन टोटल सेल्स वी डोंट नो. In order to find this, the firm need to answer the following questions. How many competitors are there in the market selling similar product? If one firm changes its price, will its market share change? If it reduces its price, will other firm follow it or not? There are many other related questions that need to be answered. काय काय म्हणले की डिमांड कर्व तुम्हाला माहित नसेल, तुम्हाला माहित करायचं असेल किंवा तुमचं बेसिकली शेअर काय आहे, किंवा मार्केट शेअर, मार्केटमध्ये तुमच्या इंडिव्हिज्युअल फर्मचा काय शेअर आहे हे माहित करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी आधी हे स्टडी करावं लागेल की असे किती फर्म्स आहेत जे सेम तुम्ही जे प्रोडक्ट सेल करता ते सेल करतात, म्हणजे बेसिकली तुमचे कॉम्पिटिटर्स. आणि तुम्ही हे पण स्टडी करावं लागणार आहे की समजा एखाद्या फर्मनी प्राइसेस कमी करून टाकले तर तुमचं जे मार्केट शेअर आहे ते चेंज होणार का, कसं चेंज होणार, चेंज तर होणार आहे. बघा, सपोज तुमच्या बाजूलाच एक शॉप आहे, त्यांनी जे तुम्ही सगळे सिमिलर प्रोडक्ट विक्री करणारे, सिमिलर प्रोडक्ट सेल करणारे जे काही सेलर्स होता, तुम्ही 50 रुपीजला ते सेल करत होता. किती, 50 रुपीजला सगळे सेल करत होता. मग प्रत्येकाचं आपलं आपलं सेलिंग होत होतं. आणि काय झालं, तुमच्या बाजूला जे शॉप आहे त्यांनी काय करू लागले, 48 ला विकू लागले. ही थिंग 48 ला सेल करू लागले, 48 रुपीजला सेल करू लागले. प्रॉब्लेम काय होणार, आता मार्केटमध्ये जेवढे पण कस्टमर आहेत या 50 रुपीजच्या प्रोडक्ट साठी सगळे त्यांच्याकडे जातील, ते 48 वाले. सो आपलं मार्केट शेअर कुठे ना कुठे ते कॅच करतील, आपलं मार्केट शेअर कमी होऊन जाईल, असं होतं. आणि अजून एक काय विचारले त्यांनी प्रश्न, की जर आपण स्वतः प्राइस कमी केलो, सपोज ते बाजूच्या दुकानवाल्यांनी न करता आपण स्वतः काय केलो, 50 पासून 48 ला आलो, मग काय करावं लागेल, बाकीच्या फर्म्सना सुद्धा त्यांचे प्राइसेस कमी करावे लागतील तरच ते मार्केटमध्ये टिकणार आहेत. मग बाकीचे फर्म सुद्धा काय करणार, त्यांचे प्राइसेस 50 वरून 48 वर आणण्याचा कम्प्लीट प्रयत्न करतील. हे असं. आन्सर टू क्वेश्चन्स ऑफ दिस टाइप विल बी डिफरंट इन डिफरंट सर्कमस्टान्सेस. खूप वेगवेगळ्या सिच्युएशन्स वर डिपेंडेंट आहे. तुमचं प्रोडक्ट कसं आहे त्याच्यावर डिपेंडेंट आहे, मार्केट कसं आहे त्याच्यावर डिपेंडेंट. फॉर एक्झाम्पल, इफ देर इज ओनली वन फर्म इन द मार्केट, द होल ऑफ द मार्केट डिमांड विल बी सॅटिस्फाईड दिस पर्टिक्युलर फर्म. एकच फर्म असेल, समजा एकच फर्म काहीतरी प्रोडक्शन करत आहे, त्याचं एकच फर्म आहे, सगळं काही त्यांच्या हातात आहे ना. सो कम्प्लीट मार्केट डिमांड म्हणजेच त्यांची स्वतःची डिमांड असणार आहे, मार्केट डिमांड म्हणजेच त्यांची स्वतःची. बट इफ देर आर टू लार्ज फर्म्स इन द इंडस्ट्री, दे विल शेअर द मार्केट डिमांड इन सम प्रपोर्शन. दोन फर्म्स असतील तर थोडा शेअर यांच्याकडे असेल मार्केटचा, थोडा शेअर त्यांच्याकडे, असं एका प्रपोर्शन मध्ये त्यांच्याकडे मार्केट डिमांडचा शेअर असणार आहे. A firm has to be very cautious
ऑफ रिॲक्शन ऑफ अदर फर्म टू एव्हरी डिसिजन इट मेक्स. काय तुम्हाला प्रत्येक डिसिजन घेताना काय रिॲक्शन येणार आहे अदर फर्म्सचं हे डिसाइड करून घ्यावं लागेल, ह्याचा विचार करून घ्यावा लागेल. बट इफ देर आर से more than 5,000 small firms in an industry, each firm will be less worried about the reactions of the other firm to its decision, because each firm sells only small proportion of market. Thus we find that market behavior is greatly affected by the structure of the market. We can conceive of more than thousands type of market structure, but we shall focus on a few theoretical market types which mostly cover a high proportion of cases actually found in the real world. काय म्हणले फर्स्ट थिंग त्यांनी सांगितलेलं आहे. मला हे सांगायचं हो, हिंदी लँग्वेज मध्ये मी जर बोलले तर किती जण कम्फर्टेबल आहे, कोण प्रेफर करेल हिंदी मध्ये बोललेलं, कारण काही जणांना मराठीचा प्रॉब्लेम होतो जेव्हा इकॉनॉमिक्स मध्ये एक्सप्लेन करते. असे किती जण आहेत? ओके, हिंदी चालेल असं म्हणतायत, काही प्रॉब्लेम नाही. कम्प्लीट हिंदीवर स्विच होत नाही एकदमपणे, कारण बाकीच्यांना प्रॉब्लेम होईल. ज्यांना आता म्हणजे हिंदी तेवढ्या चांगल्या पद्धतीने समजत नाही त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. पण ज्यांना हिंदीचा प्रॉब्लेम म्हणजे मराठीचा प्रॉब्लेम आहे त्यांना हिंदी मस्ट आहे. मग मधून थोडंफार हिंदी यूज करेन. ओके, मग ते काय म्हणताय तो, they are saying suppose there is only one firm in the market, single seller, there is only one firm in the market who is single seller. अशी जर सिच्युएशन असेल then that single firm will have whole market demand. Since the single firm is only there for particular product. त्याच्यामुळे कम्प्लीट मार्केट डिमांड त्यांचीच असणार आहे, कम्प्लीट मार्केट शेअर त्यांचा असणार आहे. देन नेक्स्टली त्यांनी असं म्हणलेलं आहे, इफ देर आर टू लार्ज फर्म्स असेल तर हाफ पोर्शन एक फर्म शेअर करणार आहे, हाफ पोर्शन और व्हॉट एव्हर त्यांचं प्रपोर्शन, जरुरी नाही की हाफच, काही पोर्शन या फर्मचं असेल, काही पोर्शन त्या फर्मचं असेल. सो अशी सिच्युएशन असेल की सिंगल आहे किंवा दोनच फर्म आहे. सपोज सिच्युएशन इज there are only two large firms, then the first firm will have to take care what will be the reaction of the second firm if I take one of the decision. फर्स्ट फर्मला काय करावं लागेल, एखादं डिसिजन मी जर घेत असेल फर्स्ट फर्म, तर मला विचार करावा लागेल की बाबा सेकंड फर्म या माझ्या डिसिजनवर काय रिॲक्शन देईल, काय रिॲक्शन असेल त्यांचं, त्या हिशोबाने मला केअरफुली माझे डिसिजन्स फ्रेम करावे लागतील. असं का पॉसिबल झालं, असं का आहे हे सगळं, तर दोघच आहेत ते. माझं डिसिजन थोडं पण चुकलं आणि त्या सेकंड फर्मनी त्याचा फायदा घेतला, रिॲक्शन म्हणजे त्याच्यासाठी फेवरेबल झालं, माझ्यासाठी अनफेवरेबल झालं, तर काय होणार, माझं कम्प्लीट मार्केट शेअरच जाईल, तो सेकंड फर्मच कम्प्लीट मार्केट शेअर घेईल. मग त्यामुळं तुम्हाला विचार करावा लागतो. बट सपोज पुढे ते म्हणतात की मोर दॅन 5,000 फर्म्स आहेत. काय म्हणताय तो, 5,000 पेक्षा जास्त फर्म्स आहेत. असं असेल तर तुम्ही प्रत्येक सिंगल सेलरचा विचार करत बसणार आहे का हो, प्रत्येक फर्मचा? शक्यच नाहीये. का शक्य नाही, एवढे सारे फर्म्स आहेत, सगळ्यांचा विचार केला तर अवघड होईल. आणि मेन थिंग एवढे सेलर्स असताना एखाद्याचा ऍक्शन दुसऱ्या म्हणजे फर्मला रिॲक्शन एवढं द्यायला प्रोवोक करणार नाही, कारण एवढे सारे फर्म्स आहेत, एखाद्याचा ऍक्शन काहीही फरक पाडणार नाहीये बाकीच्यांना. त्यामुळं बेसिकली आपण बघायला गेलं तर स्ट्रक्चर ऑफ मार्केटवर डिपेंडेंट आहे. मार्केटचं कम्प्लीट बिहेवियर, मार्केटचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावर डिपेंडेंट आहे. हे सगळं डिस्कशन बॅकग्राऊंड होतं की बाबा वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट्स असतात, त्यानुसार तुम्हाला बिहेव करावं लागतं. सो ऍक्च्युली देर आर मोर दॅन 1,000 टाइप्स ऑफ मार्केट स्ट्रक्चर, मोर दॅन 1,000 टाइप्स. पण आपण काही सिलेक्टेड थेरॉटिकल मार्केट टाइप स्टडी करणार आहोत,
जे मॅक्झिमम बघितले जातात, रिअल लाईफ मध्ये जे मॅक्झिमम बघितले जातात तेच प्रॅक्टिकली नाही आहेत, ते थेरॉटिकली आहेत, पण रिअल लाईफ मध्ये पाहिले जातात असे आहेत. सो ते टाइप्स आपण बघणार आहोत. फर्स्ट आहे परफेक्ट कॉम्पिटिशन. फर्स्ट काय आहे? परफेक्ट कॉम्पिटिशन. परफेक्ट कॉम्पिटिशन इज कॅरेक्टराइज्ड बाय मेनी सेलर्स सेलिंग आयडेंटिकल प्रोडक्ट टू मेनी बायर्स. काय म्हणतात? परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे असा मार्केट जिथे परफेक्ट कॉम्पिटिशन इज अ मार्केट. Perfect competition is a market where there are many sellers selling identical products. बेसिकली परफेक्ट कंपटीशन मतलब ऐसा मार्केट है जहाँ पे बहुत सारे सेलर्स है और बहुत सारे बायर्स है और कंप्लीटली आयडेंटिकल प्रोडक्ट्स वो सेल कर रहे हैं. आपण जर एक्झाम्पल घेतलं मॅगीचं, मला सांगा मॅगी भरपूर जण तुमच्या तिथं जवळपास काही शॉप्स असतील तिथे सेल करत असणार आहेत. मग खूप सारे सेलर्स आहेत मॅगी सेल करणारे, बायर सुद्धा खूप सारे आहेत. प्रोडक्ट कसं असणार आहे? मॅगी आयडेंटिकल प्रोडक्ट असणार आहे. आयडेंटिकल, हा बरोबर आहे. अजून एक एक्झाम्पल दिलेला आहे एकाने की व्हेजिटेबल मार्केट मध्ये कसं असतं? व्हेजिटेबल मार्केटमध्ये सेम व्हेजिटेबल्स सगळे विकत असतात. पण आपण म्हणू शकतो की ठीक आहे परफेक्ट कॉम्पिटिशन आहे तिथं, मी म्हणेन. बट द प्रॉब्लेम इज देर विल बी नो आयडेंटिकल प्रोडक्ट्स. क्वालिटी डिफर करणार आहे, व्हेजिटेबल्सची क्वालिटी डिफर करणार आहे सेलर टू सेलर. सो आयडेंटिकल असतील असं म्हणू शकत नाही. पण थेरॉटिकली बोलायचं असेल तर आपण म्हणू शकतो की जे काही व्हेजिटेबल मार्केट आहे ते परफेक्ट कॉम्पिटिशन असल्यासारखं आहे. कारण तिथं मेनी सेलर्स असतात, मेनी बायर्स असतात आणि एक सेम टाईपचं प्रोडक्ट ते सेल करत असतात. पण ते आयडेंटिकल प्रोडक्ट जे आहे थोडंफार क्वालिटीमध्ये इथं तिथं होऊ शकतं, एक्झॅक्ट सेम नसणार आहे. यांना परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय म्हणायचं माहिती का? आयडेंटिकल प्रोडक्ट म्हणजे एक्झॅक्ट सेम असायला पाहिजे सगळं, कलर, टेस्ट, व्हॉट एव्हर, त्याचं क्वालिटी सगळं काही एकदम सेम टू सेम असायला पाहिजे प्रत्येकाचं. हे आहे परफेक्ट कॉम्पिटिशन. त्यानंतर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन समजण्यासाठी आधी मोनोपॉली समजून घेऊया. मोनोपॉली आपण खूप वेळा डिस्कस केलो आहोत. वर्ड खूप वेळा आलेला आहे, त्यामुळे आपलं थोडंफार डिस्कशन झालेलं आहे. अशी सिच्युएशन जिथे सिंगल सेलर असणार आहे प्रोड्युसिंग फॉर मेनी बायर्स. सिंगल सेलर, एकटा सेलर आहे त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचा. इट्स प्रोडक्ट इज नेसेसरीली एक्स्ट्रीमली डिफरन्शिएटेड. कोणाकडेच तसा प्रोडक्ट भेटत नाही, एवढं डिफरन्शिएटेड प्रोडक्ट सेल करत असतो तो सिंगल सेलर. कोणाकडेच नसतो. सो कॉम्पिटिंग सेलरच नसतो तिथं. देर आर नो कॉम्पिटिंग सेलर्स प्रोड्युसिंग प्रोडक्ट्स विच आर क्लोज सबस्टिट्यूट. कोणाकडेच नसणार आहे त्याचं, तो सिंगल सेलर जो प्रोडक्ट सेल करतोय तो प्रोडक्ट कोणाकडेच नसणार आहे, दुसरे कोणी सेलरच नसणार आहेत. सो तेव्हा आपण मोनोपॉली म्हणतो. आपण रेल्वेचं एक्झाम्पल पाहिलंय, इंडियन रेल्वेचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे. गव्हर्नमेंटची मोनोपॉली आहे तिथं, बाकी कोणीच नाहीये रेल्वेचे सर्व्हिसेस देणारे. Now monopolistic competition is nothing but combination of perfect competition and monopoly. Combination त्याचं. It differs in only one respect, namely there are many sellers offering differentiated products. काय म्हणतायत बघा, कॉम्बिनेशन कसं केलंय परफेक्ट कॉम्पिटिशन आणि मोनोपॉलीचं. तर परफेक्ट कॉम्पिटिशन मधून हे आणले की तिथं मेनी सेलर्स होते ना, इथं पण मेनी सेलर्स असणार, खूप जण आहेत. सिंगल सेलर आहे असं नाही, खूप जण आहेत. बट ते काय करतात? आयडेंटिकल प्रोडक्ट सेल करत नाही, डिफरन्शिएटेड प्रोडक्ट सेल करतात. काय? डिफरन्शिएटेड. कारण मी तुम्हाला परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये म्हणले आयडेंटिकल म्हणजे ते एक्झॅक्ट सेम टू सेम कार्बन कॉपी असायला पाहिजे असं म्हणतात. एक्झॅक्ट सेम टू सेम असायला पाहिजे म्हणतात. मग नॉर्मली मार्केटमध्ये एक्झॅक्ट सेम टू सेम असं खूप कमी असतं. मग डिफरन्शिएटेड प्रोडक्ट म्हणजे प्रत्येकाचं काहीतरी एक डिफरन्स असतं, प्रत्येकाच्या प्रोडक्ट मध्ये काहीतरी एक डिफरन्स असतं, व्हरायटी असते, काहीतरी ते चेंज करतात सो दॅट
अट्रॅक्ट व्हावे बायर्स ते परचेस करण्यासाठी. एक्झाम्पल द्या. तुम्ही काय म्हणणार मॅम? एक्झाम्पल द्या. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन एक्झाम्पल असं आहे सोप्स. तुम्ही बघा, सपोज तुम्ही सोप्सचं एक्झाम्पल घेतलं. सोप्स कसे आहेत? एकच प्रोडक्ट असल्यासारखं आहे, सिंगल प्रोडक्टच आहे सोप्स. खूप वेगवेगळे डिफरंट कंपनीचे सोप्स आहेत. तुम्ही लक्सचं सोप पण पाहिलेलं असेल आणि तुम्ही पिअर्सचं सपोज सोप पाहिलेलं असेल. मग बेसिकली हे दोन्ही सोपच आहेत, दोन्हीही सोपच आहेत, बट दोघांचं काहीतरी स्वतःचं डिफरन्शिएशन आहे, बरोबर आहे की नाही? प्रोडक्ट मध्ये लक्स वर ते समथिंग असं काहीतरी, लक्सच्या सोप वर असं काहीतरी, जस्ट लाईक आपण जसं क्लोथ्स वर एम्ब्रॉयडरी करतो ना, तसं काहीतरी त्याच्यावर डिझाईन केलेलं आहे त्यांनी. त्यांचे डिफरन्शिएशन किंवा त्यांचे जे काही त्याच्यामध्ये असलेले फ्लेवर्स असतील त्याचं डिफरन्शिएशन त्यांनी केलेलं आहे. सो लक्सचं तसं आहे. पिअर्सचं कसं आहे? त्यांच्या सोपचं स्ट्रक्चर वेगळं आहे, त्यांचं सोप ट्रान्सपरंट असं, म्हणजे बेसिकली डिफरन्शिएशन आहे त्यांच्या प्रोडक्ट मध्ये. एक्झॅक्ट सेम सोप्स नाही आहेत, सोपच आहेत, मला पण मान्य आहे, प्रोडक्ट एकच आहे, पण दोघांनी आपलं आपलं डिफरन्शिएशन केलेलं आहे. सो याला मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणतात. काय केलं? मोनोपॉली मध्ये डिफरन्शिएटेड प्रोडक्ट असतात ना, ते इथं आणलं आणि परफेक्ट कॉम्पिटिशन मधले मेनी सेलर्स इथं आणले. आय होप क्लिअर झालेलं असेल परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आणि मोनोपॉली. आता याच्या पुढे काय? ऑलिगोपॉली. ऑलिगोपॉली मला आठवत नाही, जेवढं मला म्हणजे आठवतं ना 12th सिलेबस, की ऑलिगोपॉली 12th मध्ये नव्हतं बहुतेक डिस्कशन ऑलिगोपॉलीचं. मग ऑलिगोपॉली म्हणजे काय? सेलर्स कमी आहेत, फ्यू सेलर्स, मेनी सेलर्स नाही आहेत, फ्यू सेलर्स आहेत आणि कॉम्पिटिंग गुड्स ते सेल करतायत मेनी बायर्सना. कॉम्पिटिंग गुड्स ते सेल करतायत मेनी बायर्सना. सेलर्स कमी आहेत, खूप सेलर्स नाही आहेत. म्हणजे बेसिकली एकच सेलर आहे असं पण नाहीये, मेनी सेलर आहेत असं पण नाहीये, काही सेलर्स आहेत, दोघांच्या मध्ये आहे. या परफेक्ट कॉम्पिटिशन आणि मोनोपॉलीच्या मध्ये कुठेतरी हे ऑलिगोपॉली आहे, किंवा सेलर्स आहेत, खूप जास्त नाहीयेत, पण एकदम एकच सेलर आहे असं पण नाहीये, थोडेसे सेलर्स आहेत आणि ते सेल करतायत कम्पिटिंग प्रोडक्ट्स टू मेनी बायर्स. समराइज केलेलं आहे डिस्टिंग्विशिंग फीचर ऑफ मेजर टाइप्स ऑफ मार्केट्स. एक एक बघत जाऊया. नंबर ऑफ सेलर्स कसे असणार? परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये व्हेरी लार्ज, मोनोपॉलिस्टिक मध्ये लार्ज, ऑलिगोपॉली मध्ये स्मॉल नंबर असणार आहे कारण फ्यू सेलर्स असतात, आणि मोनोपॉली मध्ये मात्र एकच सेलर असणार आहे. प्रोडक्ट डिफरन्शिएशन असतं का परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये? नो. का नसतं प्रोडक्ट डिफरन्शिएशन? कारण सगळ्यांचे आयडेंटिकल प्रोडक्ट असतात, त्यामुळे प्रोडक्ट डिफरन्शिएशन नसणार आहे. मोनोपॉलिस्टिक मध्ये सबस्टेन्शियली थोडस असणार आहे, स्लाइटली प्रोडक्ट डिफरन्शिएशन. ऑलिगोपॉली मध्ये डिपेंडिंग असं पण असू शकते, ऑलिगोपॉली मध्ये की काहीच डिफरन्शिएशन नाहीये, प्रोडक्ट डिफरन्शिएशन काहीच नाहीये, किंवा असं पण असू शकतं की सबस्टॅन्शियल प्रोडक्ट डिफरन्शिएशन आहे. ऑलिगोपॉली मध्ये काही असं रेस्ट्रिक्शन नाहीये की असंच असायला पाहिजे तसंच असायला पाहिजे, कधी असू शकतं कधी नसू शकतं. मोनोपॉली मध्ये काय? एक्स्ट्रीम लेवलला असतं डिफरन्शिएशन जे आहे प्रोडक्टचं, इतकं एक्स्ट्रीम लेवलला असतं की तुमच्यासारखं प्रोडक्ट कोणीच सेल करत नाही, नेक्स्ट, प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड ऑफ अ फर्म. मला सांगा इलास्टिसिटी कशी असेल, विचार करायचं. परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, प्राइस इलास्टिसिटी म्हणजे काय असतो? प्राइस मुळे डिमांडवर काय इम्पॅक्ट झाला, याला आपण प्राइस इलास्टिसिटी म्हणतो. मग मला समजा परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, मी ऍज अ बायर गेले, कारण इलास्टिसिटी ऑफ डिमांड डिस्कस करतोय, मग बायरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघावं लागेल, कस्टमरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघावं लागेल, कन्झ्युमरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघावं लागेल. मग मी गेले, मग परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, समजा एका दुकानात 10 रुपीज असं सांगत आहे एक जण, म्यूट करायचंय, 10 रुपीज असं सांगत आहे आणि बाजूच्या दुकानात 8 रुपीज म्हणत आहे. मग मला सांगा, मी त्या 10 रुपीज वाल्याकडे खरेदी करणार आहे का? नाही. म्हणजे प्राइस चेंज थोडस पण झालं
प्राइस चेंज थोडस पण झालं, सगळ्या दुकानात 10 रुपीज आहे आणि एकच शॉप मध्ये 8 रुपीज आहे, मग सगळे कस्टमर सगळे शॉप सोडून त्या 8 रुपीज वाल्या शॉप मध्ये येऊन खरेदी करणार. बरोबर आहे का? म्हणजे प्राइस मध्ये स्लाइटली पण चेंज झालं तर डिमांड सबस्टॅन्शियली चेंज होत आहे. डिमांड सबस्टॅन्शियली चेंज होत आहे. त्यामुळे इन्फायनाइट असणार आहे प्राइस इलास्टिसिटी. परफेक्ट कॉम्पिटिशन मोनोपॉलिस्टिक मध्ये असणार आहे, इन्फायनाइट नसणार आहे पण लार्ज असणार आहे. ऑलिगोपॉली मध्ये स्मॉल आणि मोनोपॉली मध्ये तर प्राइस इलास्टिसिटी खूप कमी असणार आहे. कारण एकच सेलर आहे, तुमच्याकडे ऑप्शन नाहीये प्राइसेस कमी केले की इकडे तिकडे जाऊ, दुसऱ्यांकडनं घेऊ, ऑप्शनच नाही तुमच्याकडे. प्राइस कमी होऊ दे जास्त होऊ दे, तुम्हाला त्यांच्याकडूनच खरेदी करावं लागेल, तुमच्याकडे दुसरं ऑप्शनच नाहीये. सो मोनोपॉली मध्ये स्मॉल असणार आहे, कमी असणार आहे प्राइस इलास्टिसिटी. त्यानंतर डिग्री ऑफ कंट्रोल ओव्हर प्राइस. प्राइसेस आपण कंट्रोल करू शकतो का? परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये नॉट ऍट ऑल. तुमच्या हातात काही नाहीये, मार्केटमध्ये डिसाइड होणार प्राइसेस, मार्केट फोर्सेस नुसार डिसाइड होणार आणि तुम्हाला ते प्राइसेस ऍक्सेप्ट करावे लागतील. तुम्ही जर प्राइस चेंज करायला गेलात, प्राइस थोडं वाढवायला गेलात, मग तुमचा मार्केट मार खाईल, तुमच्याकडे मार्केट शेअरच राहणार नाही, कारण बाकीच्यांचे प्राइसेस व्यवस्थित आहेत, सगळेजण तिकडे जातील, तुमच्याकडे येणार नाही. सो बेसिकली तुमच्या हातात नाहीये प्राइसेस चेंज, प्राइस चेंज करणं तुमच्या हातात नाहीये. आणि नेक्स्ट, मोनोपॉलिस्टिक मध्ये थोड्या प्रमाणात तुमच्या हातात आहे, ऑलिगोपॉली मध्ये पण थोड्या प्रमाणात, आणि मोनोपॉली मध्ये तर तुमच्याच हातात आहे. तुम्ही एकटे सेलर आहे हो, तुम्ही एकटे सेलर आहात. तुम्ही काही पण प्राइसेस करा, तुम्ही काही पण प्राइसेस करा, तुमच्याकडे येऊन खरेदी करणारच आहेत. सो प्राइसेस कम्प्लिटली तुमच्या हातात आहेत. व्हेरी कन्सिडरेबल म्हणलेत बघा, व्हेरी कन्सिडरेबल लेवलवर प्राइसेस तुमच्या हातात आहेत. आय होप क्लॅरिटी आली आहे. पुन्हा यांचे जेव्हा आपण पुढे कॉन्सेप्ट अजून डिटेल मध्ये बघणार आहोत, अजून चांगल्या पद्धतीने समजणार आहे, पुढे चॅप्टर मध्ये डिस्कशन येणारच आहे. एक बेसिक आयडिया दिलेला आहे इथं, बेसिक आयडिया दिलेला आहे. ओके, आता लेस दॅन 1 मिनिट राहिलेला आहे, लेस दॅन 1 मिनिट राहिलेला आहे. 5 to 10 मिनिट्सचा ब्रेक घ्यायचा आणि रिवाइज करायचा आहे. 5 to 10 मिनिट्सचा ब्रेक घ्यायचा आहे आणि तुम्ही आत्ता झालेलं सगळं रिवाइज करा आणि काल जे काही कव्हर केलेलं आहे थेरी तेही रिवाइज करा. त्यानंतर कंटिन्यू करू आपण.